Friends, let us now continue with our series of video lectures, and in this section we are going to focus on molar conductance at infinite dilution, and after that, after the explanation of this is over, then we will consider Kohlrausch law. Okay, very simple actually. Now before that, in short, let me again revise. We have studied we have gone through two important terminologies. Kappa symbol. Now what is kappa? Kappa is electrical conductance of 1 ml of solution. In SI unit it will be 1 meter cube. Okay, 1 ml of solution, 1 centimeter cube, 1 ml of solution, whatever is the concentration, नाही का, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असेल, नाही का, त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1.5 मोलार असेल, एखाद्या सोल्युशनचं कुठलंही हे घ्या 0.9 मोलार असेल, त्याचं 1 स्क्वेअर सेंटीमीटर डिस्टन्स बिटवीन 2 इलेक्ट्रोड्स, तो सेल कॉन्स्टंट वगैरे आठवा. डिस्टन्स बिटवीन दी 2 प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स, मी इथं इलेक्ट्रोड्स असे काढलेत, हे अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग हे जर डिस्टन्स बिटवीन द 2 इलेक्ट्रोड्स 1 ml असेल, 1 डिस्टन्स बिटवीन द 2 इलेक्ट्रोड्स 1 सेंटीमीटर, अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 स्क्वेअर मीटर, म्हणजे हे या द सोल्युशन इन दिस कंटेनर, नाही का, या कंटेनरमध्ये 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच 1 ml. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ दिस स्पेसिफिक केस. ओके, स्पेसिफिक कंडक्टन्स किंवा कंडक्टिव्हिटी म्हणतात त्याला, म्हणून याला स्पेसिफिक कंडक्टन्स किंवा कंडक्टिव्हिटी म्हणतात. ओके, जी जनरल इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. ओके, येस, स्पेसिफिक कंडक्टन्स किंवा कंडक्टिव्हिटी पुन्हा सांगितलं तर 1 ml. मग कॉन्सन्ट्रेशन काही पण असेल, 1 ml सोल्युशन हे फिक्स. मग हे सोल्युशन असू दे, 0.9 मोलार असू दे, कुठलंही असू दे. आणि त्याचबरोबर मग हा कॅपिटल लॅम्डा आपण कॅपिटल लॅम्डा म्हणतो. ओके, कॅपिटल लॅम्डा मोलार कंडक्टन्स. इथं काय आहे बरं, वॉट एव्हर इज दी व्हॉल्यूम काही पण असू दे. ओके, तिथं त्या फॉर्म्युल्यामध्ये कुठले बाकीचे युनिट्स आहेत त्याप्रमाणे सबस्टिट्यूट करताना तुम्ही सेंटीमीटर क्यूबमध्ये सबस्टिट्यूट करायचं का मीटर क्यूबमध्ये, ते ठरतं. तो आपण आधी बघितलेला भाग आहे, तरी थोडक्यात मी सांगतो, रिव्हिजन व्हावं म्हणजे इकडं पटपट जाता येईल. तर व्ही सांगताना तुम्ही DM क्यूब सांगा, त्यानंतर भरताना तुम्ही जर हे CGS युनिटवाला कप्पा असेल तर ml भरा, जे काय असेल ते. व्हॉल्यूम व्ही, मग तो व्हॉल्यूम 0.5 लिटर असेल, 2 लिटर असेल, 1.8 लिटर असेल, भरताना तुम्ही सेंटीमीटर क्यूबमध्ये भरा, मीटर क्यूबमध्ये भरा, जे काय असेल ते. दॅट व्हॉल्यूम which has 1 mole of electrolyte, 1 mole of electrolyte. असे सोल्युशनचं ते जे व्हॉल्यूम असेल, 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइटसाठी ते व्हॉल्यूम किती घ्यायला पाहिजे, म्हणजे समजा 2 मोलार सोल्युशन आहे आपल्याकडे, मग 1 मोल क्वांटिटी असण्यासाठी ते सोल्युशन किती घ्यायला पाहिजे बरं. 2 मोलारचा अर्थ काय बरं, इन 1 लिटर इट हॅज 2 मोल्स. बरं का, हे झालेल्या गोष्टी आहेत म्हणून पटपट कोपऱ्यात सांगतो जरा एकदा रिव्हिजन. याचा अर्थ याचा आम्हाला 500 ml घ्यायला पाहिजे. म्हणजे 500 ml सोल्युशन हे झालं व्ही.
1 मोल ऑफ दॅट इलेक्ट्रोलाइट असण्यासाठी तो किती व्हॉल्यूम घ्यायला पाहिजे, दॅट व्हॉल्यूम, आणि तो व्हॉल्यूम घेऊन आलेला इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, दॅट इज मोलार कंडक्टन्स. दोन्हीतला फरक कळाला का बघा, समजून घ्या. आणि मागं पण मी सांगितलेलं आहे. तर इथं 1 ml व्हॉल्यूम त्याचा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, कप्पा स्पेसिफिक कंडक्टन्स, कॉन्सन्ट्रेशन काय असेल ते असेल. आणि इथं कॉन्सन्ट्रेशन तुमचं कुठलंही असेल, 2 मोलार असेल, 1 मोलार असेल, 0.5 मोलार असेल, तर दॅट व्हॉल्यूम यू शूड टेक विच विल हॅव 1 मोल. इथं करून दाखवलं मी एक्झाम्पल. आणि मग त्या व्हॉल्यूमचे टोटल 1 मोल असलेले सोल्युशनचे व्हॉल्यूमचे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स म्हणजेच मोलार कंडक्टन्स. ओके. तर हा एक पार्ट आपला एवढा सांगून ठेवला, थोडा माहीत असल्यामुळं थोडं कोपऱ्यात बाजूला थोडक्यात सांगितलं. ओके. पुढं आपल्याला काहीतरी कारण आहे, कळलेलंच आता या लेक्चरमध्ये. हिअर इज अ ग्राफ. ओके. आणि ग्राफमध्ये काय केलं आहे, मोलार कंडक्टन्स अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन, स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. म्हणजे आमच्या लक्षात आलं एक्सपेरिमेंट केल्यानंतर, आणि म्हणून आपण डायरेक्ट सांगतो आहे आता की असं या फॉर्ममध्ये जेव्हा ग्राफ काढला फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स तेव्हा तो स्ट्रेट लाईन आलेला आहे. ओके. म्हणून आता बघा एक्झाम्पल घ्या KCl. ओके. एक्झाम्पल KCl घेऊया आपण. KCl इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. HCl घेता येईल. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स when dissolved, whatever is dissolved, almost all get dissociated into free ions. आणि मग कुठल्या तरी कॉन्सन्ट्रेशनला त्याचं काहीतरी मोलार कंडक्टन्स येणारच ना. फक्त मोलार कंडक्टन्स घ्यायचं आहे म्हणजे 1 मोल ऑफ दॅट इलेक्ट्रोलाइट, फॉर 1 मोल ऑफ दॅट इलेक्ट्रोलाइट टू बी प्रेझेंट, व्हॉट व्हॉल्यूम शुड बी टेकन, दॅट मच व्हॉल्यूम वी शुड टेक. म्हणजे 0.5 मोलार KCl सोल्युशन असेल म्हणजे पर लिटर 0.5 मोलचं असतं. त्याचा अर्थ ते 2 लिटर सोल्युशन घ्यायचं, आणि 2 लिटर सोल्युशनचं जो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असेल त्याला मोलार कंडक्टन्स कॅपिटल लॅम्बडा म्हणायचं. ओके. पुन्हा सांगतो आहे, MCQजला हे सगळ्या गोष्टी उपयोगाला येतात. मग बघितलं की उत्तर यायला लागतं. मग काहीतरी कॉन्सन्ट्रेशन असेल त्यावेळेला त्या कॉन्सन्ट्रेशनसाठी त्याचं काहीतरी मोलार कंडक्टन्स येणार. हा मोलार कंडक्टन्स बरं का. मग समजा एखादा पॉईंट कुठला तरी मी काढला इथं हा. ओके. मग कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, जे कॉन्सन्ट्रेशन C1 असेल त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. ओके. आणि करस्पॉन्डिंग त्याचं मोलार कंडक्टन्स, फक्त सिम्बॉल लिहिला आहे बरं का मी. ओके. मोलार कंडक्टन्स. ठीक आहे. अनेक वेळा ऐकलं आहे, बघितलं, त्यामुळे सगळं डिटेल लिहिलेलं नाही आहे. मोलार कंडक्टन्स युनिट वगैरे इथं लिहिलेलं नाही. नोट्समध्ये आहे, पुस्तकात आहे, त्याची चर्चा इथं करतो आहे. नाव इफ सपोज दॅट हे या कॉन्सन्ट्रेशनला एवढा मोलार कंडक्टन्स आहे. ओके. हा पॉईंट आला. नाव इफ आय डायल्यूट इट, if I add certain quantity of solvent, for example water, aqueous solution असेल तर aqueous solutionमध्येच अभ्यास करतो आपण हा टॉपिक. तरी पण आपण 12th लेवलला इफ आय डायल्यूट इट म्हणजे काय बरं, पाणी टाकलं काही त्याच्यामध्ये. ओके. आणि पाणी टाकलं म्हणल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन विल डिक्रीज. क्वांटिटी एवढीच राहणार इलेक्ट्रोलाइटची, पण कॉन्सन्ट्रेशन पर लिटरमध्ये काढलं तर मॅथमॅटिकली डिक्रीज होणार. आता कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं म्हणजेच हा पूर्वीचा जो पॉईंट होता तो या साईडला येणार. बट कॉन्सन्ट्रेशन वेन डिक्रीजेस, शॉर्टमध्ये लिहितो, कॉन्सन्ट्रेशन वेन इट डिक्रीजेस, मोलार कंडक्टन्स, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस, then molar conductance capital lambda will increase. का बरं? सोल्युशन आहे एखादं, समजा KCl सोल्युशन, ॲक्वा सोल्युशन, ते आपण जेव्हा डायल्यूट करतो. ओके. म्हणजेच इफ डायल्यूटेड
मीन्स इफ सॉल्व्हंट इज ॲडेड म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. तो मुद्दा समजून घेतला पाहिजे. म्हणजे अमाऊंट ऑफ KCl पूर्वीची तेवढीच आहे, पण आता पाणी आणखी एक समजा 200 ml वाढलं. ओके, तर त्यामुळं काय होतं, आता हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट त्यामुळं त्याला डिसोसिएशनच्या फॅक्टरमध्ये फार मोठा फरक पडत नाही, तरी पण फॅक्टर आहे. डिसोसिएशन इन्क्रीजेस. म्हणजे जो स्ट्रॉंग आहे त्याच्याजवळ आहे पण थोडा फरक असेल किंवा जरा जास्त कॉन्सन्ट्रेटेड असेल, डिसोसिएशन इन्क्रीजेस इन जनरल. आणि दुसरं, जर ऑलरेडी ऑलमोस्ट कम्प्लीट डिसोसिएशन झालं तरी डायल्यूट केलं, स्टील दिस इज ॲप्लिकेबल. मी आता काय सांगतो तो मुद्दा. सॉल्वेशन इन्क्रीजेस एक्सप्लेन करताना बोलताना लिहितो आहे, त्यामुळं तुम्ही ते लक्ष द्या, त्या हिशोबानेच लिहितो आहे. सॉल्वेशन इन्क्रीजेस. त्यामुळं काय होणार, ते जे 2 आयन्स असतील कॅशन पॉझिटिव्हली, फॉर एक्झाम्पल KCl, K+ हे सॉल्वेशन, Cl- हे सॉल्वेशन, मोर डायल्युशन मोर सॉल्वेशन म्हणजे अट्रॅक्शन, त्यांच्यामधलं अट्रॅक्शन डिक्रीजेस. आता अट्रॅक्शन डिक्रीज झालं तर कंडक्टन्सला आयन्स गो टुवर्ड्स अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड्स. त्यामुळे हा पॉझिटिव्ह प्लेटकडे नाही का, आणि हा निगेटिव्ह प्लेटकडे मोर इझिली, दे विल गो मोर इझिली. कळतं आहे का मुद्दा? ओके, बघा एवढी चर्चा केली तर एवढा मुद्दा कळला की विषय संपला. हे कुठं जाऊन एवढं लिहायचं नाही आहे, कोणाला सांगायचं नाही आहे. हे कळलेलं असलं पाहिजे, मग त्याला रिलेटेड काहीतरी MCQ येतो आणि तिथं आपण एका झटक्यात उत्तर देतो. ओके, मग आता एक ठराविक कुठल्या तरी कॉन्सन्ट्रेशनला त्याचा मोलार कंडक्टन्स मग डायल्यूट केलं, म्हणजे डायल्यूट करतो याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज. आणखी वॉटर टाकलं म्हणजे पर लिटर क्वांटिटी कमी होणार, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार. म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा पॉईंट या पॉईंटच्या तुलनेत इकडे येणार कुठेतरी, कॉन्सन्ट्रेशनचा पॉईंट या पॉईंटच्या तुलनेत इकडे येणार. तर मोलार कंडक्टन्सचं काय होणार, एवढ्या चर्चेवरून काय कळतं, डिसोसिएशन विल इन्क्रीज, सॉल्वेशन इन्क्रीज. त्यामुळं आयन्स फ्री फॉर्ममध्ये वाढले किंवा फ्री आहेतच ऑलरेडी, पण सॉल्वेशन वाढल्यामुळं त्यांचं एकमेकांचं अट्रॅक्शन असेल तर आयन्स गो टुवर्ड्स अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड्स जे आहे त्याला विरोध कशाचा आहे, दे हॅव अट्रॅक्शन फॉर इच अदर. मोर डायल्युशन मोर सॉल्वेशन, त्यामुळं दे विल बी मोर फ्री टू गो टुवर्ड्स अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड्स नाही का, आणि त्यामुळं अट्रॅक्शन डिक्रीजेस. आणि त्यामुळं काय होणार, कंडक्टन्स, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स विल इन्क्रीज. म्हणजे इथं मोलार कंडक्टन्स या टर्मिनॉलॉजी, मोलार कंडक्टन्स विल इन्क्रीज. म्हणजे हा पॉईंट डायल्युशन केल्यामुळं याच्या तुलनेमध्ये इकडं आला तर मोलार कंडक्टन्स याच्या तुलनेमध्ये वर जाणार. ओके, म्हणजे हा पॉईंट काहीतरी असा इथं आला, समजलं का, इथं आला. असे पॉईंट्स काढले आपण. आणि मग काही जिथं जेवढं शक्य आहे तेवढं आपण डायल्यूट करून पॉईंट्स काढले, आणि मग एखादा पॉईंट वरती एखाद्या खाली असा, अँड इट इज जॉईंट अँड देन इट इज एक्स्ट्रापोलेटेड. ते मागं खेचून घेऊन गेलो आपण. अँड इट विल इंटरसेक्ट वाय ॲक्सिस ॲट सर्टन पोझिशन. जिथं हा इंटरसेक्ट झाला त्याचा अर्थ काय, म्हणजे त्याचा अर्थ काय तर मी पहिल्यांदा पटकन सांगतो, मग एक्सप्लेन करतो. त्याचा अर्थ तो इट गिव्ज, तो म्हणे काहीतरी लॅम्बडाचा आहे ना, पण तो कसला, कॅपिटल लॅम्बडा म्हणजेच तो मोलार कंडक्टन्स आहे, पण तो कसला मोलार कंडक्टन्स आहे, तर दॅट इज मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन. म्हणजे काय की एवढं डायल्यूट केलं. ओके, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे डायल्युशन वाढवलं, सॉल्व्हंट वाढवत गेलो. ओके, डायल्युशन करत गेलो म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कमी होत गेलं नाही का. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आहे म्हणजे डायल्युशन वाढते बरं का. डायल्युशनच्या भाषेत काढला असता तर असा आला असतो, डायल्युशन इन्क्रीजेस, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. इथून सुरू केल्यामुळं याच्या तुलनेत हा पॉईंट, असा विचार करा. ग्राफ वाचायची पद्धत असते. आणि मग कुठल्या तरी एका डायल्युशनला हा मोलार कंडक्टन्सची व्हॅल्यू वाढत गेली. आता ती त्याच्यापेक्षा जास्त वाढतच नाही आहे, हायेस्ट व्हॅल्यू आली. त्याचे कारण असं आहे की आता हे जे कारणं तुम्हाला कळले असतील की वेन यू डायल्यूट डिसोसिएशन इन्क्रीजेस, म्हणजे आयन्स बिकम मोर सेपरेट. आणि ऑलरेडी स्ट्रॉंग असेल तर ऑलरेडी मोर सेपरेट आहेत तर सॉल्वेशन इन्क्रीजेस. त्यामुळे त्यांच्यातलं अट्रॅक्शन आहे ते आणखी कमी झालं. आणखी कुठल्या तरी एका डायल्युशनला आयन्स विल बी इंडिपेंडेंट ऑफ इच अदर. K+ आणि Cl- आयनमध्ये
म्हणजे रिपल्शन नाहीच आहे, अट्रॅक्शनच असतं, ते नाहीच आहे. आता एवढं सॉल्वेशन झालं, एवढं डायल्युशन झालं. आता अशा वेळेला द आयन्स टेंडन्सी टू गो टुवर्ड्स अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड्स, इलेक्ट्रिसिटी एक्सटर्नल, ती सगळ्यात हायेस्ट असणार. म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी हायेस्ट असणार. तर त्याच्यापेक्षा किती पण डायल्यूट केलं तर आता मग मोलार कंडक्टिव्हिटी त्याच्यापेक्षा हायेस्ट असणारच नाही. एवढं तुम्हाला साधं कळलं असेल तर हा ग्राफ, नाही तर हा ग्राफ असतो तो फक्त एक्सप्लेन करायचा आहे, तो काय डिराईव्ह करून दाखवायचं नाही. पॉईंट्स प्लॉट केले आणि त्यामुळे सुरुवात एका पॉईंटपासून केली. ओके, त्याच्या तुलनेमध्ये डायल्युशन वाढवलं आम्ही, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं. तर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं तर मोलार कंडक्टिव्हिटी वाढणार. ओके, मोलार कंडक्टन्स म्हणतात, वाढणार. मोलार कंडक्टिव्हिटी पण काय म्हणतात. ओके, आणखी डायल्यूट केलं म्हणजेच आणखी कॉन्सन्ट्रेशन कमी केलं. कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज, कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज, कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज. कॉन्सन्ट्रेशनचा पॉईंट इकडे आला, याच्या तुलनेत हा, याच्या तुलनेत हा, असं. तर मोलार कंडक्टन्सचा पॉईंट वरती जाणार. ॲट अ सर्टन पॉईंट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इकडं झिरो, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन झिरो म्हणजे व्हेरी व्हेरी डायल्युटेड अशा अर्थाने घ्यायचं ते. ओके, म्हणजे डायल्युशन, इन्फायनाईट डायल्युशन, ॲट इन्फायनाईट डायल्युशन. कारण मग त्याच्यापेक्षाही पुढे डायल्यूट करता येतच की, पण एकदा एवढं डायल्यूट केलं की आता जे आयन्स, एक्झाम्पल म्हणून KCl घेतलं आहे, K+Cl- आयन्स, त्याच्यामध्ये अट्रॅक्शनच राहिलं नाही कुठलं, इंडिपेंडंट ऑफ इच अदर. आणि त्यामुळे अपोजिटली चार्ज आयन्सकडे ते सहज जाणार. मग फर्दर डायल्युशनने काही फरकच पडणार नाही आहे. म्हणून दॅट डायल्युशन इज कॉल्ड ॲज इन्फायनाईट डायल्युशन. म्हणजेच त्याला म्हणताना झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणायचं, सोल्युशन म्हणून, ते कंपाऊंड म्हणून, KCl म्हणून असं म्हणायचं. ओके, अँड द मोलार कंडक्टन्स ॲट दॅट स्टेज इन्फायनाईट डायल्युशन म्हणजेच झिरो कॉन्सन्ट्रेशन, KCl या फॉर्ममधलं. एकमेकांच्या मध्ये अट्रॅक्शन राहिलंच नाही ना कुठलं, एवढं सॉल्वेशन झालं, एवढं डायल्युशन झालं. दॅट मोलार कंडक्टन्स इज कॉल्ड ॲज मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय दिस कॅपिटल λ0. इथं काढलं बघा मी. मग असं KClचं काढू शकतो आपण त्या टेम्परेचरला. असं आणखी दुसऱ्या कुठल्या तरी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं काढू शकतो. HCl ॲक्वस सोल्युशन काढू शकतो आपण. मग त्याचे कुठल्या तरी एका कॉन्सन्ट्रेशनला सुरू करायचं, कुठल्या तरी एका कॉन्सन्ट्रेशनला, मग त्याचा स्क्वेअर रूट घेतला तर त्याचं काहीतरी समजा एवढा असेल मोलार कंडक्टन्स, पॉईंट इथे येणार. मग डायल्युशन केलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज, मग तो पॉईंट, इकडचा पॉईंट इकडे आला त्यावेळेला मोलार कंडक्टन्स इकडे जाणार, म्हणजे काहीतरी असा पॉईंट येईल, मग असा पॉईंट येईल, मग असा पॉईंट येईल. मग एक्स्ट्रापोलेट करून गेलं आणि इट मीट्स ॲट अ सर्टन, फॉर सर्टन डायल्युशन इट विल मीट वाय ॲक्सिस, म्हणजेच तू त्याचा मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन येणार. असं ऑफ एव्हरी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मोलार कंडक्टन्स काढू शकतो. ना व्हॉट अबाउट, हे झालं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ना व्हॉट अबाउट वीक इलेक्ट्रोलाइट, फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड, कुठलंही घ्या, NH4OH घ्या. ओके, वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड आउट ऑफ दॅट व्हेरी लेस गेट आयोनाइज्ड. ऑलरेडी जर आयनिक कंपाऊंड असेल तर व्हेरी लेस गेट डिसोसिएटेड. नॉर्मल चर्चेत कुठलाही वर्ड वापरतात, त्यामुळे माहिती आहे ॲसिटिक ॲसिडचा वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड ॲक्वस सोल्युशन व्हेरी लेस, म्हणून तर ॲसिड आहे बिकॉज इट गिव्ज फ्री H+ आयन्स. बट वीक ॲसिड, कारण का आउट ऑफ वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड व्हेरी लेस गेट डिसोसिएटेड गिविंग लेस फ्री H+ आयन्स असू दे. मग त्या टाईपचं एक्झाम्पल घेतलं, इलेक्ट्रोलाइटच आहे तो, सबस्टन्स व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर इफ इट गिव्ज फ्री आयन्स, इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट. त्याचं घेतलं, त्याचं काहीतरी कॉन्सन्ट्रेशन असेल आणि त्या कॉन्सन्ट्रेशनला त्याचे फ्री आयन्स आहेत म्हटल्यानंतर काहीतरी मोलार कंडक्टन्स असणारच की, मोलार कंडक्टन्स बरं का. त्यातलं इन्फायनाईट डायल्युशनला जे मोलार कंडक्टन्स येईल ते मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन. ओके, हे लक्षात घ्या. येस, मग वीक इलेक्ट्रोलाइट असेल, फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड, तर पॉईंट आला तर त्याचं डायल्युशन केलं तर मोलार कंडक्टन्स वाढणार आहे. पण तो वाढणार आहे, तो इथं जसं स्ट्रेट लाईन येत नाही, त्याचे पॉईंट्स काढले आपण, तो काहीतरी असा कर्व असा काहीतरी येतो रे, असा ऑलमोस्ट. म्हणजे डायल्युशन केलं तर मोलार कंडक्टन्स, आफ्टर डायल्युशन मोलार कंडक्टन्स विल इन्क्रीज, कारण त्याचं डिसोसिएशन वाढतं. पण डायल्युशन किती केलं तर मोलार कंडक्टन्स एवढा कमी वाढतो की तो ऑलमोस्ट बरं का स्ट्रेट लाईन नसतो. कारण डायल्युशन केलं म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज्ड तर मोलार कंडक्टन्स वाढणार. पण तो डायल्युशन भरपूर केल्यानंतर वाढणारा मोलार कंडक्टन्स फार थोडा आहे बिकॉज इट इज वीक इलेक्ट्रोलाइट. त्यामुळं हा स्ट्रेट लाईन येत नाही, तर असा कर्व येतो आणि ऑलमोस्ट पॅरलल म्हणावा इतपत त्याचा
इकडं येण्याचा रेट, आणि त्यामुळं इट विल मीट वाय ॲक्सिस, पण कुठंतरी वरती 3ऱ्या-4थ्या मजल्यावरती एवढं. म्हणजे याच्या तुलनेमध्ये आपल्या ज्या स्केलमध्ये अभ्यास केला त्या तुलनेमध्ये पण कुठल्या तरी डायल्युशनला त्याचं असणारच ना. हा म्हणजेच बट फॉर व्हेरी व्हेरी हाय डायल्युशन, आणि प्रॅक्टिकली व्हेरी हाय डायल्युशन व्हेरी हाय टेम्परेचरला ते होणार, पण ते नॉर्मल आपल्या चर्चेतले नॉर्मल कंडिशन्स ज्या असतात त्याच्या आसपासच्या कंडिशन्समध्ये नाही. दॅट इज वाय इट इज वीक. तर असे जे ॲसिटिक ॲसिडसारखं एक्झाम्पल असेल, वीक इलेक्ट्रोलाइट, वीक ॲसिड, तर त्यांचे लॅम्बडा 0 आपण काढू शकत नाही बाय युझिंग दिस ग्राफ. मग ते कसं काढायचं ते आता पुढं बघणार, आणि मग तुम्हाला कळेल की या गोष्टी, या थिअरीचं आणि याच्या पुढचा कोलराउस लॉ, ते दोन्हीचे वापर केल्यामुळं आपल्याला अल्फा टू कॅल्क्युलेट अल्फा, वन मोर मेथड, एक्सपेरिमेंटल मेथड टू कॅल्क्युलेट अल्फा मिळाले. अल्फा मिळाले की त्याचा के मिळतो, ॲसिड असेल तर के, बेस असेल तर के बी मिळतो, आणि अशा प्रकारे ते वापरता येतात पुढे जाऊन. जसं आम्हाला ॲसिटिक ॲसिडचा 298 केल्विन ॲसिटिक ॲसिड के आम्हाला माहिती आहे, 1.8 × 10⁻⁵, म्हणजे त्याची फॉरवर्ड रिॲक्शन किती कमी आहे बघा. आणि त्या कॉन्सन्ट्रेशनला अल्फा किती असतो, म्हणजे तो फारच कमी असतो, 0.00012 वगैरे, असं काहीतरी एकदम छोट्या व्हॅल्यूज असतात. तर दॅट कॅन बी कॅल्क्युलेटेड. त्याच्यासाठी हे चाललं आहे. मग त्यातला हा पहिला पॉईंट झाला. मग असं जर असेल फॉर वीक इलेक्ट्रोलाइट, हा ग्राफ असा काही स्ट्रेट लाईन आणि इट विल नॉट इंटरसेक्ट वाय ॲक्सिस. प्रॅक्टिकली आपण ज्या स्केलमध्ये करतो त्याचा विचार करता 5वा-6वा मजला म्हणालो मी, ग्राफ वाय ॲक्सिस कुठे घेऊन जायला गेला, असं ऑलमोस्ट पॅरलल. ओके, तर मग वीक इलेक्ट्रोलाइटचं काय करणार आम्हाला काढायचं असेल, कुठल्या तरी व्हेरी व्हेरी हाय डायल्युशनला होणारच ना, म्हणजे आम्हाला प्रॅक्टिकली काढता येत नाही. तर काय, तर कोलराउस लॉ, तो पॉईंट बघायचं. सो फॉर दॅट I have to remove this. Okay, so let me take a small pause. Yes, so just now what we have discussed is that molar conductance at infinite dilution, म्हणजे एवढं डायल्यूट केलं की आता त्याच्या पलीकडे कितीही डायल्यूट केलं तरी मोलार कंडक्टन्स कॉन्स्टंट राहणार. त्याची कारणं वगैरे मी सांगितली. हाय सॉल्व्हेशन, हायेस्ट डिसोसिएशन, हायेस्ट सॉल्व्हेशन, आणि त्यामुळं जे आयन्स असतात ते अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड्सकडे फक्त अट्रॅक्ट होतात, त्यांच्यामधलं अट्रॅक्शन संपून जातं. मीन्स दे बिकम इंडिपेंडेंट ऑफ इच अदर. जसं एक्झाम्पल घेतलं होतं K+Cl-, तोच मुद्दा आहे. बट फॉर वीक इलेक्ट्रोलाइट्स वी कॅनॉट फाइंड मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन, कॅपिटल लॅम्बडा 0. तर मग काय करायचं, तर कोलराउस लॉ उपयोगाला आला. जे आता मी बोललो तेच, म्हणजे त्यांचंच मी आधी सांगितलं, माझं त्याने नाही सांगितलं. ओके, तर कोलराउस लॉ फॉर इलेक्ट्रोलाइट लिहिताना कसं लिहितात पहिला बघा. फॉर कॅशन किंवा फॉर कॅशन प्लस फॉर ॲनियन, नाही का, काही वेळेला 0वर लिहून इकडं प्लस मायनस असं. हा मात्र स्मॉल लॅम्बडा, हा कॅपिटल लॅम्बडा, स्मॉल लॅम्बडा. म्हणजेच फॉर इलेक्ट्रोलाइट हा कॅशन, हा ॲनियन, म्हणजेच तो स्मॉल लॅम्बडा जो आहे तो त्याला लिमिटिंग मोलार कंडक्टन्स, मोलार कंडक्टन्स म्हणजे कसं झालं की आता ॲट इन्फायनाईट डायल्युशन द आयन्स, जसं फॉर एक्झाम्पल आपण हे लिहिलं मोलार कंडक्टन्स ऑफ KCl फॉर एक्झाम्पल, किंवा आणि कुठलं घ्या, NaCl घ्या, ओके, HCl घ्या, ओके, इज इक्वल टू ऑफ कॅशन म्हणजे Na प्लस म्हणजेच काय, वॉट एव्हर इज दी मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन. फक्त कॅपिटल लॅम्बडा लिहिला तर तो मोलार कंडक्टन्स. इन्फायनाईट डायल्युशन
म्हणजे तो त्या अर्थाने झिरो कॉन्सन्ट्रेशन मिळालं. हा मोलार कंडक्टन्स फक्त. आणि मग डायल्यूट करत करत गेलो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी पहिल्यांदा. ओके, सो वॉट एव्हर इज दी मोलार कंडक्टन्स ऑफ दॅट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲट इन्फायनाइट डायल्यूशन it is highest value, and whatever is the molar conductance value of the strong electrolyte, molar conductance at infinite dilution. आता तो हायेस्ट डायल्युशनला याचं सॉल्वेशन बघाशी लिहिलं होतं, याचं सॉल्वेशन कंप्लीट डिसोसिएशन असं पण स्ट्रॉंग आहे. त्यात व्हेरी हाय डायल्युशन म्हणजे एवढं सॉल्वेशन झालं की दे आर इंडिपेंडेंट ऑफ इच अदर. यांच्यात अट्रॅक्शनच काय राहिलं नाही, त्यामुळे अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड्सकडे जाणार. हा पॉझिटिव्हकडे, तो निगेटिव्हकडे, नाही का. म्हणजेच इंडिपेंडेंट ऑफ इच. याचाच अर्थ काय बरं, वॉट एव्हर इज दी मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाइट डायल्युशन, ईच आयन विल हॅव इट्स ओन कॉन्ट्रीब्युशन. याचं हे जे मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाइट डायल्युशन कॅपिटल लॅम्बडा व्हॅल्यू जी असेल त्याच्यामुळं त्याच्यामध्ये याची इंडिपेंडंट काहीतरी कॉन्ट्रीब्युटिंग व्हॅल्यू असणार. याच्यावर अवलंबून नाही आहे, याच्यावर अवलंबून नाही आहे ॲट इन्फायनाइट डायल्युशन. लक्षात घ्या, इतर वेळेला तसं नाही. म्हणजे NaCl घेतलं त्याच्याऐवजी KCl घेतलं तर इन्फायनाइट डायल्युशनमध्ये त्याचं कसं लिहिता येईल. इन्फायनाइट डायल्युशनला लागू आहे बरं का हा कोलराउच लॉ. इंडिपेंडेंट ऑफ इच अदर, देअर सेपरेट द मोलार कंडक्टन्स व्हॅल्यूज ऑफ देअर सेपरेट आयन्स इज इंडिपेंडेंट ऑफ इच अदर. म्हणून त्याला लिमिटिंग मोलार कंडक्टन्स म्हणलेलं आहे ऑफ कॅशन. तसं याला लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ऑफ एनियन नोट्समध्ये आहे, मी एकदा फक्त सांगून ठेवलं. तर याचं कसं लिहिणार, स्मॉल लॅम्बडा लिहायचा कॅशन किंवा एनियनसाठी, कॅपिटल लॅम्बडा इलेक्ट्रोलाइटसाठी मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाइट डायल्युशन इज इक्वल टू लिमिटिंग मोलार कंडक्टन्स. लिमिटिंग मोलार कंडक्टन्स म्हणजे तो इन्फायनाइट डायल्युशन आलंच त्यामध्ये ऑफ कॅशन K+, KCl चाललं आहे, अँड लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ऑफ एनियन म्हणजे Cl-. मग आता टेम्परेचर तर सेम असेल, टेम्परेचरचा फॅक्टरचा उल्लेख कुठं पुस्तकात वहीत केलेला नाही, ते गृहीत धरलं त्यांनी, टेम्परेचर कॉन्स्टंट जे असेल ते. तर याचा जो मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाइट डायल्युशन KClचा येणार तो NaClपेक्षा वेगळा असणार. पण तो जो काय वेगळा असेल त्यात या दोघांचा सेपरेट कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे. पण ॲट इन्फायनाइट डायल्युशन अँड टेम्परेचर इफ इट इज सेम, तुम्ही ते पॉईंट आउट करा, नोट्समध्ये बाजूला लिहून ठेवा. याचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये जे आहे, याच्या मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाइट डायल्युशनमध्ये, तेच याचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे, फक्त फरक इथं आहे. याचा उपयोग कुठंतरी आम्हाला होणार आहे, समजलं का. तो खोलराउच लॉ. आता याचा उपयोग कुठं होतो, तर टू कॅल्क्युलेट दी molar conductance at infinite dilution of weak electrolyte, that this application or this law can be used to calculate mathematically. म्हणजे काढू शकतो प्रॅक्टिकली, एक्सपेरिमेंटली आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं. मग खोलराउच लॉ जो मांडला गेला ॲट इन्फायनाइट डायल्युशन त्याच्या आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं आम्हाला जे कळलं कसं काढू शकतो त्याच्यावरून हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट त्याचा इथं फक्त मांडणी करून दाखवतो, जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. तिथं थोडक्यात केलं तर जरा कॉम्पॅक्ट होईल म्हणून हा पार्ट काढून टाकतो. ओके, किंवा एवढा पार्ट काढतो बघा. ओके, नाउ लेट अस कन्सिडर दी हाऊ टू फाइंड बाय युजिंग खोलराउच लॉ अँड whatever we can find for strong electrolyte, combination of that. Before that I have written one more example that is there in our notes also. Calcium chloride, NaCl KClचं बघितलंच मगाशी. फक्त असा आहे ॲल्युमिनियम क्लोराईड किंवा ब्रोमाइड असेल AlBr3, तर त्याचे जे काही मोलॅक्युलर फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी, ओके, ऑफ कॅशन अँड ॲनियन. one mole has 2 moles of Cl- ions, म्हणजे 1 molecule has 2 Cl- ions. त्याप्रमाणे त्याचा जो लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅशन अँड एनियन ते तिथं त्याचं 1 moleculeमध्ये किती आयन्स आहेत त्याप्रमाणे हा कोएफिशियंट एक माहीत असावं, पहिली गोष्ट. आता ॲसिटिक ॲसिड, इट इज अ वीक ॲसिड, आम्हाला माहिती आहे. ॲक्वस सोल्युशन, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर, इथं लिहितो ॲक्वस, वी नो दिस. म्हणजे 298 केल्विन आणि मग कुठलाही डायल्युशनला. बट फॉर व्हेरी 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 हाय डायल्युशन, नाही का,
आणि प्रॅक्टिकल अँगलनी विचार केला तर हाय टेम्परेचर केव्हा तरी तो कम्प्लीट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसारखं त्या नॉर्मल कंडिशन नसतात, त्यामुळे आपल्यासाठी तो वीक प्रॅक्टिकली पण असणार ना. मग कुठल्या तरी कंडिशनला कुठल्या तरी व्हेरी व्हेरी हाय डायल्युशनला तो जेव्हा असेल नाही का, मग ग्राफ काढला होता म्हणजे कुठंतरी भले 5वा मजला असेल, इट विल मीट हिअर. मग त्यावेळेला हा फॉर्म्युला लागू झालाच की त्याला. मग तसं करणं आम्हाला शक्य नाही प्रॅक्टिकली, मग आम्हाला वेगळ्या पद्धतीने काढता येईल. तर त्या कंडिशनला त्याचा असणारच. मग तो त्याचा जर लॅम्बडा इन्फिनिटी काढायचा असेल ॲसिटिक ॲसिडचा, तर तो फॉर व्हॉट एव्हर डायल्युशन व्हेरी 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 हाय डायल्युशन, इन्फायनाईट डायल्युशन म्हणजे यांचे इन्फायनाईट डायल्युशन म्हणजे आमच्या लिमिटमध्ये असतात 10, 15, 20 लिटरमध्ये. ते काय किती 3000, 5000 लिटर वगैरे असं एक काल्पनिक आकडा सांगतो, फरक किती मोठा असतो हे समजण्यासाठी. तर फॉर व्हॉट एव्हर डायल्युशन टेम्परेचर कॉन्स्टंट घेऊन चाललो आहे म्हणून, नाहीतर हाय टेम्परेचर अँड व्हेरी हाय डायल्युशन हे ॲक्च्युली असं जास्त प्रिफर करतात. पुस्तकात सगळीकडे असंच आहे. हिअर लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ऑफ ॲनियन, ओके, निगेटिव्ह आयन प्लस हा इथं स्मॉल लॅम्बडा वापरायचा ॲनियन आणि कॅशनसाठी अँड H+ आयन्स. पण हा तर फॉर्म्युला तर कळला आम्हाला ज्या कंडिशनमध्ये तो स्ट्रॉंगसारखं काम करेल फॉर डायल्युशन. पण या एक्सपेरिमेंटने असं ग्राफनी काढता येत नाही. पण आम्हाला काढता कोणाचं येतं बघा, याच्याशी रिलेटेड मी काय लिहितो आहे बघा, की लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ HCl वी कॅन कॅल्क्युलेट. लॅम्बडा इन्फिनिटी म्हणजेच मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ HCl वी कॅन कॅल्क्युलेट. मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ NaCl वी कॅन कॅल्क्युलेट. ठीक आहे. मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ सोडियम ॲसिटेट वी कॅन कॅल्क्युलेट. आता बघा, ॲसिटिक ॲसिड सोडियम ॲसिटेट घेतला आहे, HCl घेतला आहे आणि NaCl घेतलेला आहे. ओके, आता याच्यातून काही मिळतं का, काय होतं बघू. नाव दिस वी नो, हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, नाही का, हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. अँड फॉर दिस ते इथं तिकडं सांगून परत इकडं मी ते कॅल्क्युलेट करतो. ओके, हे इकडं साईडला लिहितो आणि इथे एकदम मांडतो बघा. नाव दीज ऑल 3 आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. HCl ॲक्वा सोल्युशन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, NaCl स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. त्यामुळं या मेथडनी ग्राफ काढून काही 5-10 रिडिंग्स घेतले. कॉन्सन्ट्रेशन इफ इट इज डिक्रीज्ड म्हणजे इफ वी डायल्यूट मोलार कंडक्टन्स विल इन्क्रीज अँड देन एक्स्ट्रापोलेटिंग तो ग्राफ कुठं मीट होतो त्याचा HCl, NaCl आणि सोडियम ॲसिटेटचा त्यांचे तुम्हाला मोलार कंडक्टन्ससाठी इन्फायनाईट डायल्युशन काढता येईल, कॅपिटल लॅम्बडा 0. ओके, आणि पण आम्हाला आता कळलं कोलराउज लॉवरून असं. आता लिहितो मी पटपट. ओके ओके, इंडिपेंडंट ॲट इन्फायनाईट डायल्युशन द ईच आयन हॅज इट्स ओन कॉन्ट्रीब्युशन अँड इंडिपेंडंट ऑफ इच अदर. जसं मगाशी NaCl आणि KCl एक्झाम्पल घेतलं होतं, त्याच्यामध्ये ॲट इन्फायनाईट डायल्युशनमध्ये Cl मायनसचं कॉन्ट्रीब्युशन NaCl इन्फायनाईट डायल्युशनच्या लॅम्बडामध्ये लॅम्बडा 0मध्ये किंवा Cl मायनसचं KClसाठी त्याचं सेम राहणार, इंडिपेंडंट ऑफ इच अदर असल्यामुळं. K+Na+चं वेगळं असतं. मुद्दा जरा मागचा आठवून बघा, रिव्हर्स करून परत ते ऐका मी काय बोललो होतो. आता मी पटपट फक्त लिहिलं तर कळायला पाहिजे तुम्हाला. अँड दिस इज ऑल्सो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. त्याचं मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन या मेथडनी काढलं. पण या मेथडने आम्हाला कळालं या इक्वेशनवरून कोलराउज साहेब काय म्हणतात, ॲसिटेट आयन्स प्लस, आता ते समजलं बारीक लिहितो, Na+ आयन, हे तिघांचं काढलं आपण. आणि इंडिपेंडंट ऑफ इच अदर असल्यामुळं, जसं मग अशी मी KClचं लिहिलं होतं, जसं KClचं आठवा तुम्ही इथे लिहिलं, समजा इथे लागत नाही.
तर KClचा जो लॅम्बडा असेल त्याच्यामध्ये Cl मायनसचं कॉन्ट्रीब्युशन इन KCl ॲट इन्फायनाईट डायल्युशन सेम टेम्परेचर अँड Cl मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इन NaCl ॲट इन्फायनाईट डायल्युशन सेम असणार आहे. मग त्या दोघांचा लॅम्बडा फरक असणार आहे तो Na+ आणि K+च्या फरकामुळं. मग अशी मी बोललो होतो, फक्त आता फास्ट बोललो, जरा मागं जाऊन ऐका परत. असं हे या लेवलचे चर्चा करणे मागचं वगैरे म्हणजेच आपण MCQ CET नीट याच्यासाठी रुटीन बोर्डला असलं काही करायला लागत नाही, तर त्यासाठीच हे सगळं चाललं आहे. ओके. आणि मग आता बघा काय येतं बघा, आपल्याला ॲसिटिक ॲसिडचा मुद्दा पाहिजे होता. ॲसिटिक ॲसिड, ओके, त्याचा जो मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन, आता मी काय करतो बघा, मोलार कंडक्टन्स ॲट, आम्हाला जे 3 इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स घेतले, मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ सोडियम ॲसिटेट, ओके, तो जो असेल तो मायनस तो एक्सपेरिमेंटली मिळाला. या तिघांचा एक्सपेरिमेंटली मिळतो. ग्राफ काढून असा पहिला एक्सपेरिमेंट करायचा, काही 5-6 रिडिंग घ्यायचे अँड एक्स्ट्रापोलेटिंग ग्राफ तो वाय ॲक्सिसला मीट झाला की मिळालं. तर मग याचं भरलं, मायनस याचं जे आलं ते भरलं NaCl, मायनस HCl स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन HClचा. पण खोलराऊज लॉ वापरून हे काहीतरी आलं, ते जे काहीतरी आलं दॅट इज इक्वल टू, बट दिस इज नथिंग बट, हे जनरल इक्वेशन म्हणा किंवा हे एक्झाम्पल म्हणा. आता प्रत्येकाला हा लॉ लागू करतो, खोलराऊज लॉ याला लागू करतो. काय होणार बघा, ॲसिटेट आयन प्लस मोलार कंडक्टन्स, लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ Na+ आयन्स. आता हे मायनस आहे, हा मायनस आहे म्हणजे आतमध्ये मायनस मायनस होणार, मायनस लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ऑफ Na+ आयन्स, मायनस लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ऑफ Cl- आयन्स, मायनस लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ऑफ H+ आयन्स, मायनस लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ऑफ Cl- आयन्स. आता तो कुठलाही सोल्युशन असेल, इन्फायनाईट डायल्युशन असेल, मग तो Na+ NaCl मधला असू दे, Na+ सोडियम ॲसिटेटमधला असू दे, Na+ NaBr सोल्युशनमधला असू दे, इन्फायनाईट डायल्युशन अँड सेम टेम्परेचर असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन जे असणार आहे त्या सबस्टन्सच्या कॅपिटल लॅम्बडामध्ये ते फिक्स आहे. ओके. त्याचा विचार केला तर मग या सोल्युशनमधला Na+ आणि इकडं या सोल्युशनमध्ये तो मायनस झाला, मॅथमॅटिकली केला आपण, म्हणजे हे कॅन्सल होणार व्हॅल्यूज, या व्हॅल्यूज कॅन्सल होणार, म्हणजे शिल्लक काय राहिलं बरं टोटल केल्यानंतर याची, तर ॲसिटेट आयन्स आणि 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 काय चुकलं याच्यामध्ये. ओके. आता हा गेला, आता हे मायनस आलं ते बरोबर आहे का, ते प्लस यायला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ काय करायला पाहिजे होतं बरं. ओके. येस, बघा जस्ट अ मिनिट, रब करतो. येस, मुद्दा लक्षात येतो का. Na+ हे प्लस आहे मायनस आहे कॅन्सल झालं, Cl- कॅन्सल झाले, मग उरले काय बरं, तर ॲसिटेट आयन्स आणि मायनस साईन उरलेलं आहे, मायनस साईन. मग हे काहीतरी मायनस H+ उरलेलं आहे नाही का, H+. ओके. आम्हाला तरी ॲक्च्युली हे पाहिजे आहे, मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड पाहिजे आहे. त्याच्यामध्ये खोलराऊज ॲज पर खोलराऊज लॉ, लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ ॲसिटेट आयन्स प्लस H+ आयन्स, लिमिटिंग मोलार कंडक्टन्स, इथं मायनस आलेलं. याचा अर्थ आपण विचार करताना कसा करायचा की जो कुठला वीक इलेक्ट्रोलाइट आपल्या चर्चेत आहे अंडर कन्सिडरेशन, तो डायरेक्ट घेता येत नसेल तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट त्याचे आयनची व्हॅल्यू देणार आहे, पण ते घेत असताना नको असलेलं आयन कॅन्सल व्हायला पाहिजेत. याचा अर्थ तुम्ही इथं मॅथमॅटिकली विचार केला तुमच्या कळेल की याच्यातून तुम्हाला लिमिटिंग व्हॅल्यूज ॲसिटेट आयनच्या Na+च्या मिळतील आणि याच्यातून H+ आणि Cl- मिळतील. मग आम्हाला ॲसिटेट आयन आणखी H+ पाहिजेत, म्हणजे याच्यातून ॲसिटेट आयन मिळणार तो पाहिजे, याच्यातून H+ पाहिजे, पण यातला Na+ नको आहे आणि यातला Cl- नको आहे. इकडं बघा,
याच्यातून येणारा ॲसिटेट आयनची लिमिटिंग व्हॅल्यू पाहिजे, याच्यातून मिळणारी H प्लस आयनची लिमिटिंग व्हॅल्यू पाहिजे, यातून मिळणारी. पण आम्हाला यातून मिळणारा Na प्लस नको आहे आणि यातून मिळणारा Cl मायनस नको आहे. याचा अर्थ मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ सोडियम ॲसिटेट प्लस मोलार कंडक्टन्स ऑफ इन्फायनाईट डायल्युशन ऑफ HCl मायनस मोलार कंडक्टन्स ऑफ इन्फायनाईट डायल्युशन ॲट NaCl असं जर केलं तर हे फक्त मायनस होतील, हे प्लस होतील. ते प्लस झाल्यामुळं हा प्लस मायनस हे दोघं कॅन्सल झाले, हा मायनस हा प्लस हे दोघं कॅन्सल झाले. आणि उरलं काय मग? उरलं काय इथं मगाशी जे चुकलं होतं ते दुरुस्त. बघा म्हणजे असं मुद्दाम करायचं आपण, एकदम इन्स्टंटेनियसली असं करत गेलो, उत्स्फूर्तपणे करत गेलो आपण, तर काय वेळेला एखादी गोष्ट चुकते, पण ते फायद्याचे असते. अभ्यास त्यालाच म्हणतात. आणि मग बघा प्लस मोलार लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ H प्लस अँड ॲसिटेट आयन्स, म्हणजेच तुम्हाला हे इक्वेशन मिळालं ना. मग हे इक्वेशन या एक्सपेरिमेंटने काढता येत नाही. ॲसिटिक ॲसिड मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड काढता येत नाही. ज्या डायल्युशनला ते असेल त्यावेळेला त्याचं इक्वेशन असं असणार, इंडिपेंडंट ऑफ इच अदर. मग खोलरावच लॉ माहिती आहे आम्हाला. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जे आमच्या रेंजमध्ये आम्हाला एक्सपेरिमेंटली काढता येतं ते घेतले. ते कुठले घेतले तर आम्हाला ॲसिडेट आयन आणि H प्लस आयन देणारा अशा पद्धतीने विचार करून कॉम्बिनेशन केलं आम्ही. मग इफ आय टेक सोडियम ॲसिटेट NaCl अँड HCl, तर सोडियम ॲसिटेटमधून ॲसिटेट आयन मिळेल, HClमधून H प्लस आयन मिळेल, पण याच्यातला Na प्लस नको आहे आणि यातला Cl मायनस नको आहे. NaCl सिलेक्ट केला आणि मग त्याप्रमाणे हे असं आलं. एक्झाम्पल्स करस्पॉन्डिंग टू दिस, व्हेरी सिम्पल एक्झाम्पल्स ॲक्च्युली. हे असे व्हॅल्यूज दिलेले असतात आता जे केलं, पण प्रॅक्टिस होते त्यामुळं सोपं आहे. यू विल कन्सिडर न्यूमेरिकल एक्झाम्पल्स करस्पॉन्डिंग टू दिस. थँक्यू.